भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक, परमेश्वरी कृपा प्राप्ती। बाबांना हनुमानजीच्या मंत्राची प्राप्ती झाल्यावर त्यांना असे वाटले की 5 भावांपैकी कोणीतरी एकाने याचा विधी पूर्ण करावा आणि परमेश्वरी कृपा प्राप्त करावी। जर कोणीही तयार झाला नाही तर आपण स्वतः हा विधी करावा। या उद्देशाने 2-3 दिवसांनंतर 5ही भावांची बैठक त्यांनी बोलाविली। सर्वजण एकत्रित बसल्यावर बाबांनी तो मंत्र सर्वांसमोर ठेवला आणि 4ही भावांना उद्देशून ते म्हणाले की या मंत्राने आपणास परमेश्वराला जागवायचे आहे आणि त्याची कृपा प्राप्त करावयाची आहे। त्याकरिता विधी करणे आवश्यक आहे। म्हणून हा मंत्र मी आपल्या सर्वांसमक्ष ठेवीत आहे। हा मंत्र ज्यांनी मला दिला त्यांनी विधी केलेला नाही। याशिवाय त्यांनी असेही सांगितले की हा विधी करत असताना तो नीट साधल्यामुळे काही जण मरण पावले तर काही पागल झाले। परंतु या मंत्राचा विधी नीट साध्य झाला तर मात्र घरातील सर्व दुःखे नाहीशी होऊन संपूर्ण कुटुंबाला नेहमी सुख व समाधान मिळेल। इतकेच नव्हे तर या मंत्राने दुसऱ्याची दुःखे सुद्धा दूर करता येतील। आपण 5 भाऊ आहोत। उद्या माझ्यावर कोणीही आरोप लावू नये। मंत्र मिळाल्यावर तो गुप्त ठेवला आणि स्वतःच त्याचा उपयोग केला। ज्याची इच्छा असेल त्याने हा विधी करावा। माझी पूर्ण संमती आहे। त्यानंतर तो मंत्र एकानंतर एक याप्रमाणे सर्व भावांनी वाचला आणि सर्वांच्याच तोंडून एकच विचार निघाला की हा विधी 41 दिवस करावा लागेल। तो हनुमानजीचा असल्यामुळे फार कठीण आहे आणि विधी पूर्ण करावाच लागतो। तो मध्येच सोडून देता येत नाही। जर तो पूर्ण झाला नाही तर आपण एकतर मरू अन्यथा पागल होऊ अशी आम्हाला भीती वाटते। म्हणून आम्ही हा विधी करीत नाही। हे ऐकून बाबा थोडे स्तब्ध झाले। थोड्या वेळाने ते 4ही भावांना उद्देशून म्हणाले की आपण 5 भाऊ आहोत। तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही करू नका। परंतु एक भाऊ मरण पावला आणि आपण 4च भाऊ आहोत असे समजा आणि तुम्ही माझ्या कुटुंबाचा प्रतिपाळ करण्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली। त्यावेळेस बाबांच्या कुटुंबात फक्त आई, बाबांची पत्नी आणि मुलगा मनो हे दोघेच होते। त्यावेळी बाबांनी असा संकल्प सोडला की मी हा विधी करून भगवंताची प्राप्ती करीन किंवा मरीन परंतु मागे फिरणार नाही। यावरून बाबांच्या स्वभावातील दृढनिश्चयीपणा हा गुण दिसून येतो। याप्रमाणे निर्णय घेऊन बाबांनी घरातील मंडळींना घर चुन्याने स्वच्छ करण्यास सांगितले आणि विधी सुरू करण्याचा दिवस व तारीख निश्चित केली। तो दिवस सोमवार होता व 26 नोव्हेंबर 1945 ही तारीख होती। ठरल्याप्रमाणे बाबांनी त्या दिवशी पहाटेसच आंघोळ केली। त्यांच्या घराजवळ हनुमानजीचे मंदिर होते। त्या देवळात ते पाणी, अगरबत्ती व कापूर घेऊन गेले। तेथे हनुमानजीची पाण्याने आंघोळ करून अगरबत्ती व कापूर लावला आणि एकदाच मंत्र म्हटले। त्यानंतर हनुमानजीला 21 प्रदक्षिणा घातल्या। हा कार्यक्रम सूर्योदयापूर्वीच पूर्ण केला। अशा प्रकारे 41 दिवसांच्या विधीला, साधनेला प्रारंभ केला। पहिली परीक्षा आणि प्रतिसाद। विधीच्या 21व्या दिवशी बाबा दुपारी घरी बसले असता बाबांचे दुसरे थोरले बंधू श्री नारायणराव त्यांच्याकडे आले आणि ते त्यांना सांगू लागले की माझ्या मुलीची प्रकृती खूप खराब आहे। काही कळत नाही। तरी तू माझ्याबरोबर चल, तिला बघ व तिला होणाऱ्या त्रासातून कसेही करून मुक्त कर। तेव्हा बाबांनी त्यांना सांगितले, भाऊ, मला यातले काहीच कळत नाही। मी फक्त पहाटेस बाबा हनुमानजीला कापूर लावून मंत्र म्हणतो आणि प्रदक्षिणा घालतो। याशिवाय मला तिळमात्रही कळत नाही। तेव्हा भावाने बाबांना म्हटले, तू काहीच करू नकोस। पण एक वेळ स्वतःच्या डोळ्यांनी तिला पाहून घे। त्यांच्या बंधूंनी त्यांना अशी गळ घातली। बाबांना भावाची विनवणी ऐकून राहवले नाही। ते गहिवरले आणि मनाशी थोडा विचार करून म्हणाले, चल
तुझी इच्छाच आहे तर मी तिला पाहण्यास येतो. असे म्हणून बाबा उठले व बंधूबरोबर त्यांच्या घरी गेले. ते बाबांच्या घरासमोरच राहत होते. बाबांनी त्या मुलीला पाहिले तेव्हा त्यांना तिला पाहून खूप दुःख झाले. त्या मुलीच्या संपूर्ण अंगभर मोठमोठे खूप फोड झाले होते आणि ते फुटून त्यातून संपूर्ण शरीरभर रक्त वाहत होते. संपूर्ण शरीराला लाल मुंग्या लागल्या होत्या. त्या मुलीच्या शरीराचा किंचितसा सुद्धा भाग रिकामा दिसत नव्हता, तर तो मुंग्यांनी व्यापला होता. हे पाहून बाबा खूप घाबरले. ते विचारमग्न झाले. त्यांच्या मनात आले की बाबा हनुमानजीला प्रसन्न करण्याकरिता विधी करणे खूप कठीण आहे, अशी जी समजूत आहे ती खरी असावी. आता मात्र परमेश्वर आपल्याला हा विधी पूर्ण करू देणार नाही. विधी तर पूर्ण करायचाच आहे. नाहीतर काय दुःख येईल हे सांगता येत नाही. एकीकडे खाई आणि दुसरीकडे विहीर या म्हणीप्रमाणे बाबांची अवस्था निर्माण झाली होती. पण बाबांचा निर्धार पक्का होता. ते डगमगले नाहीत. तेथे बाबा काहीही बोलता आणि कोणतेही उपचार न करता घरी परताले. दुसऱ्या दिवशी म्हणजे विधीच्या 22व्या दिवशी बाबा ठरलेल्या वेळेनुसार विधी करायला देवळात गेले. तेथे त्यांनी बाबा हनुमानजीच्या मूर्तीला नेहमीप्रमाणे आंघोळ घालून कापूर व अगरबत्ती लावली आणि विनंती केली की, हे बाबा हनुमानजी, तुम्ही माझ्यावर फार मोठी आपत्ती आणून ठेवली आहे. मी आपणास विनंती करतो की मला प्रथम आपल्या चरणी विलीन करा, अन्यथा त्या मुलीला मुक्त करा. त्यानंतर 21 प्रदक्षिणा घालून घरी आले. बाबांच्या मनात मात्र या दिवशी कोणताच विचार आला नव्हता. तो त्यांचा दिवस असाच गेला. भगवान बाबा हनुमानजी की जय. महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय. परमात्मा एक. सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले, मानव धर्म की जय.